हे वर्ष फार कठीण आहे, कारण वॉरमुळे खताच्या किमती वाढल्या आहे. एकदा पेरणी फसली तर दुबार खत कसं देणार आहे तो जमिनीत. शेतकऱ्याची काळजी वाटते की त्यांनी कमीत कमी पुरेसा पाऊस आल्यावरच पेरणी करायला पाहिजे. जून महिना सुरू झालेला आहे आणि जून महिन्याची 5 तारीख जी आहे ती उलटून गेलेली आहे. अशातच आपण बघतो आहे की काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे आणि शेतकरी जो आहे आपल्या शेतीच्या कामाला लागलेला आहे. मी सध्या नागपुरातील एका खताच्या आणि बी बियाणांच्या दुकानांमध्ये आलेली आहे आणि इथे आपण बघू शकतो की इथे एक पोस्टर लावलाय, त्याच्यावर लिहिलेलं आहे की प्रिय शेतकरी बंधूंनो, पेरणीला घाई करू नका. आणि असं त्यांनी का लिहिलेलं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. कारण इथे बी बियाणे मिळतात, शेतीला ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या वस्तू इथे उपलब्ध आहेत. आपण बघतोय की यावेळेस अल्निनोमुळे देखील पाऊस जो आहे उशिरा येणार आहे, परंतु शेतकऱ्यांची लगबग जी आहे, पूर्वतयारी जी आहे ती सुरू झालेली आहे शेतकऱ्यांची. काय सांगाल, तुमच्या दुकानामध्ये असं तुम्ही पोस्टर लावलेलं आहे की शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नका, ते यामागचं कारण काय आहे नेमकं? खूप वेळा असं होतं मॅडम की पहिला पाऊस आला की काही लोक पेरणी करून देतात आणि नंतर 8-10 दिवस पाऊस येत नाही किंवा 4-5 दिवस पाऊस येत नाही, जमिनीत ओल पुरेशी राहत नाही. त्याच्यामुळं काय होते की ते पेरणी फसून जाते, म्हणजे बियाणं वर येत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला दुबार पेरणी करावं लागते. हे वर्ष फार कठीण आहे, कारण वॉरमुळे खताच्या किमती वाढल्या आहे. एकदा पेरणी फसली तर दुबार खत कसं देणार आहे तो जमिनीत. 500 रुपये प्रति पोत्यावर किमती वाढल्या आहे खताच्या. त्यामुळे आम्हाला शेतकऱ्याची काळजी वाटते की त्यांनी कमीत कमी पुरेसा पाऊस आल्यावरच पेरणी करायला पाहिजे. बिना पावसाच्या जर पेरणी झाली आणि ती फेल झाली तर त्याला आर्थिक भुर्दंड खूप मोठा बसेल. आणि असं म्हणतात ना, सुरुवात चांगली तर शेवट चांगला होतो. जर त्याची पहिली पेरणी साधली तर त्याचा शेवटही चांगला आहे, ते उत्पन्न चांगलं राहील, क्रॉप हेल्दी राहील. म्हणून आम्ही शेतकऱ्यांना विनंती करून राहिलो की पुरेसा पाऊस झाल्यावरच तुम्ही पेरणी करा. याच वर्षी हे पोस्टर लावण्यामागचं नेमकं कारण काय? कारण आपण बघतो की दरवर्षी आपल्याकडे पावसाचं प्रमाण हे कमी नाही, असतं. यंदा मान्सून डेफिसिट आहे, मग लेट पेरणी झाली, पुन्हा त्याला अडचण होईल किंवा पाऊस जास्त येईल नंतर. म्हणून एक प्रॉपर वेळेत पेरणी झाली तर क्रॉप चांगलं राहील. आणि आर्थिक परिस्थिती फारच वाईट आहे, म्हणून यावर्षी आमच्या डोक्यात आलं की बा काहीतरी शेतकऱ्यांना आपण गाईड करायला पाहिजे. आपल्या सगळ्या कृषी केंद्रात शेतकरी बंधू येतात, याचा त्यांना फायदा होऊन जाईल. 50% शेतकरी सुधारले तरी छान आहे. नक्कीच. मला सांगा, हे फक्त तुमच्या दुकानापुरती मर्यादित आहे, तुमच्या कृषी केंद्रापुरती नाही, मर्यादित आमच्या आहे? नागपूर ॲग्रो डीलर असोसिएशननी हे पूर्ण शेतकऱ्यांना आव्हान केलं आहे. पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे आव्हान केलं आहे. नागपूरच्या शेतकऱ्यांना जास्त केलं आहे की ते इथचे लोकल आहेत बा. आमच्या तिथच्या असोसिएशनही करून राहिले. आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, सीएम साहेबांनी म्हटलं आहे की पेरणीची घाई करू नका. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, त्यांच्याही वारंवार सूचना चालल्या की वेळेवर पेरणी करा, आधी करू नका. 2-3 पाऊस झाले, जमिनीत ओल चांगली झाली, नंतरच पेरणी करा. आता काही जे शेतकरी आहेत ते आले असतील तुमच्याकडे, बी बियाणे घेतले असतील, त्यावेळेस तुम्ही त्यांना हा संदेश दिला, त्यांच्याकडनं काय नेमकी प्रतिक्रिया आली? नाही, ते म्हणते बरोबर आहे भाऊ, पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरू, घाई करून काही फायदा होणार नाही. 2-4% लोक असतात ते म्हणतात नाही तुम्हाला नाही समजत भाऊ, आम्ही रात दिवस पेरतो, आम्हाला माहीत आहे. असं आहे त्यात. ज्याप्रमाणे आता तुम्ही म्हणजे एक अवेअरनेस म्हणा शेतकऱ्यांमध्ये केलेला आहे की अल्निनोचा इफेक्ट असेल, त्यामुळे पावसाला जो आहे विलंब होईल किंवा कमी पाऊस असेल. मान्सून जो आहे अद्यापही आपल्या नागपूरमध्ये अजून पावसाला सुरुवात झालेली नाही आहे. अशातच मग आता शेतकऱ्यांना काय आव्हान करू इच्छिता तुम्ही? एक तर त्यांनी पुरेसा पाऊस झाल्यावर पेरणी करणे एक आहे. दुसरं, आपल्या जमिनीचा पोत पाहूनच बियाणं निवडलं पाहिजे. कारण हलकी जमीन, भारी जमीन, मध्यम जमीन यासाठी वेगवेगळ्या कॉटनच्या व्हेरायटी येतात. फक्त नावावर जाऊन त्यांनी खरेदी करू नये. आपल्या जमिनीला जे सूट होते अशीच व्हेरायटी पसंत करून खरेदी करायला पाहिजे. तिसरं, खताचा प्रॉपर डोस द्यायला पाहिजे. अति खत टाकणंही बरोबर नाही. युरियाचा कमी वापर करायला पाहिजे, जेणेकरून नायट्रोजनमुळे जे हानी होते ती होणार नाही. आणि समतोल खत पिकं वापरायला पाहिजे. तर आपण बघतो आहे की दरवर्षीप्रमाणे यंदाही जो आहे तो पावसाळा आलेला आहे आणि
शेतकरी जे आहेत शेतीच्या कामाला लागले आहे. परंतु यावेळेस जो आहे आपण बघतो आहे की अतिशय पाऊस जो आहे तो कमी प्रमाणात होणार आहे. कुठेतरी अल्निनोचा इफेक्ट असेल, मान्सून जो आहे तो अजूनही विदर्भात आलेला नाही आहे. त्यामुळे सरकार असेल, सरकार देखील आपल्याकडनं आव्हान करते की पेरणीची घाई करू नका. आणि आता आपण बघतोय की कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये जी आहे ही माहिती पोहोचावी, एकदम जो शेवटचा शेतकरी आहे तिथपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरता आता आपण बघतोय की नागपुरातील जे कृषी केंद्र आहेत तिथे देखील अशा प्रकारची माहितीचं एक पोस्टर लावण्यात आलं आहे की बियाणे घेतले तरी पेरणीची घाई शेतकऱ्यांनो करू नका. कारण ज्यावेळेस पावसाचं यावेळेस प्रमाण कमी आहे आणि पाऊस जोपर्यंत पुरेसा होत नाही त्याच्याशिवाय पेरणीला घाई करू नका असं आव्हान जे आहे आता डीलर असोसिएशनकडून देखील करण्यात आलं आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.